नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाअंतर्गत काढण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप करण्यात येत आहे। हे आरोप परिवहन विभागाचे माजी सभापती नरेंद्र बोरकर यांनी केले आहेत। बाला बोरकर यांच्यानुसार निविदेत सहभागी झालेल्या दोन्ही कंपन्यांना बस सेवा चालवण्याचा कोणताही अनुभव नाही। पूर्वीच्या बसेसची वाहतूक करणाऱ्या कंपनीपेक्षा नवीन कंपनीला जास्त पैसे दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। मनपाच्या तिजोरीत बोझा वाढेल अशी ही शक्यता त्यांनी व्यक्त केली। बोरकर यांच्यानुसार या टेंडरमध्ये सहभागी झालेल्या आयट्रॉंगल आणि चलो ॲप कंपन्यांना केवळ तिकीट विक्रीचा अनुभव आहे। संपूर्ण निविदा प्रक्रियेवर गंभीर आरोप करत बोरकर यांनी न्यायालयात धाव घेणार असल्याचं स्पष्ट केलं। नागपूर महानगरपालिकेच्या या परिवहन विभागाचं माननीय आचल गोयल मॅडम या अध्यक्ष आहे समितीच्या। या समितीमध्ये जो घोळ झाला आहे, या समितीमध्ये जे टेंडर उघडलं गेलं आहे त्याच्यामध्ये दोन्ही कंपन्याला ट्रान्सपोर्टिंगचं IT चं काही एक्सपिरियन्स नसल्याने आणि ह्या टेंडरचं 1,72,00,000 रुपये 1,72,00,000 रुपये रोजचं महिन्याचं देणं होतं। आज ते 3,95,00,000 रुपये देणं होत आहे आणि 5 वर्षामध्ये यांना जे 172 कोटी द्यायचे होते आज त्यांना 224 कोटी 5 वर्षात द्यायला लागून राहिले। म्हणजे पहिले जे डीमचं टेंडर होतं ते 6 वर्षाचं होतं। त्या 6 वर्षाच्या टेंडरमध्ये 172 कोटी द्यायचे होते आणि आज जे टेंडर आहे ते 5 वर्षाचे आहे, त्याच्यामध्ये 224 कोटी द्यायचे आहे आणि महानगरपालिकेला चुना लावायचं काम ही मनपाचे काही अधिकारी आणि ते आचल गोयल मॅडम ज्या आहे त्यांच्या मार्फत सुरू आहे।